हॅलो फ्रेंड्स, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण सांगली डीसीसी बँकेच्या ज्युनियर क्लर्क रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, या सिलेबस बद्दल चर्चा करणार आहे आणि हा अभ्यासक्रम किंवा हा सिलेबस अभ्यासताना कोणते मुद्दे सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत, सर्वप्रथम कोणत्या घटकांचा तुम्ही अभ्यास उरकला पाहिजे, आपल्याही बॅचमध्ये आपण सर्वप्रथम प्रेफरन्स कोणत्या घटकांना देणार आहे आणि कशा पद्धतीने जो काही कट ऑफ आहे तो आपण क्रॉस करू शकतो त्याबद्दल चर्चा करणार आहे. त्यामुळे हे सेशन परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. या सेशनमध्ये आपण एक्झामचं प्लॅनिंग करणार आहे विथ स्टडी की स्टडीचं प्लॅनिंग आपण कशा पद्धतीने. ओके, सो लेट स्टार्ट द सेशन किंवा सेशनला सुरुवात करूया. जर नीट अभ्यासक्रमाकडे बघितलं आणि रिसेंटचे डीसीसी बँकेचे कट ऑफ बघितले तर राऊंड अबाउट या ठिकाणी हिंगोलीचा कट ऑफ जस्ट लागलेला आहे. त्या ठिकाणी 55 किंवा 56च्या दरम्यान कट ऑफ लागलेला आहे. परंतु सांगली डीसीसीचा विचार करता या ठिकाणी किंवा गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचं जे काही किंवा स्पर्धा परीक्षेचं वातावरण जास्त असल्यामुळं अनेक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतील आणि करत आहेत. त्यामुळं कट ऑफ जास्त लागू शकतो. त्या दृष्टीनं तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे की प्रायोरिटी एरिया म्हणजे तुमच्या अभ्यासाचे प्रायोरिटी एरिया निवडले पाहिजेत. आता यातले महत्वाचं बघा की 20 मार्काला नॉलेज ऑफ कोऑपरेशन म्हणजे सहकाराचं ज्ञान तुम्हाला 20 मार्काला या ठिकाणी आहे. 20 क्वेश्चन्स आहेत. देन नॉलेज ऑफ बँकिंग म्हणजे बँक रिलेटेड जे काही अभ्यास आहे तो 20 मार्काला आहे. हे दोन घटक तुमचे 40 मार्क या ठिकाणी कव्हर करतायत आणि विशेष म्हणजे हे दोन घटक सगळ्यात सोपे घटक आहेत. दुसरा या घटकांचा ऍडव्हान्टेज बघा, जे विद्यार्थी सतत अभ्यास करत नाहीत अशाही विद्यार्थ्यांना या घटकाचा या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण जे रेग्युलर एमपीएससी करतात त्यांना ठीक आहे, नॉलेज ऑफ बँकिंग किंवा कोऑपरेशनचं बेसिक माहित आहे, पण इन डिटेल जे आता आपल्याला कोऑपरेशनचा अभ्यास करावा लागणार आहे तो त्यांच्यासाठीही नवीन आहे आणि नवीन विद्यार्थ्यांनाही नवीन आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल नाही. त्याच्यानंतर येतो नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा सेक्शन देखील सोपा आहे. आयबीपीएस सारख्या परीक्षांना या गोष्टी अतिशय सोप्या स्वरूपात येतात. तर हे आहे 10 मार्काला. हे 3 नंबरला आपण अभ्यास करणार आहे. त्यामुळे तुमच्या या अभ्यासाची सिक्वेन्स कशी पाहिजे, 1 नंबरला नॉलेज ऑफ कोऑपरेशन, 2 नंबरला नॉलेज ऑफ बँकिंग, 3 नंबरला कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे हातातले मार्क आहेत आणि कमी मटेरियल मध्ये जास्त मार्क मिळतात. महत्वाचं एक्झाम करताना आपण काय बघतो की कमी कमी अभ्यास मटेरियल मध्ये आधी कुठले विषय कव्हर होतात. उगा जास्त डिटेल व्हायला आता फॉर एक्झाम्पल आता हे 3 झाले तर हे 50 मार्क आपण या ठिकाणी सिक्युअर करायचा विचार करणार आहे 50 पैकी 50. नंतर जर जनरल नॉलेजचा विचार केला तर ह्या जीके मध्ये हिस्ट्री म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटी, परत जिओग्राफी अशा सगळ्या विषयांचा, एन्व्हायरमेंट, पंचायत राज, आता स्थानिक स्वराज्य संस्थांची या ठिकाणी ही जाहिरात असल्यामुळे पंचायत राज सारखे घटक असतील किंवा या ठिकाणी सगळेच काही जीकेचे हे 10 मार्काला आहे फक्त. म्हणजे इतिहासाचे आले तर 2 प्रश्न येतील. कधी कधी या जीके मध्ये सरळ सरळ सांगली जिल्ह्याची जर रिक्रुटमेंट आहे तर सांगली जिल्ह्याची माहिती विचारली जाते किंवा सांगली जिल्ह्याचा भूगोल विचारला जातो किंवा पंचायत राज किंवा एन्व्हायरमेंट सारखेच प्रश्न येतात. परंतु आपण एक सेफ साइड म्हणून याचा अभ्यास करायचा, पण याच्यापेक्षाही आधी आपण हे 3 घटक संपवणं योग्य. कारण या जीके साठी तुम्हाला जर सपोज उदाहरणार्थ 500 पानं वाचावे लागत असतील तर ह्या बँकिंग कोऑपरेशन सारख्या घटकाला केवळ 100 ते 125 पानांमध्ये हा घटक उरकतो आणि मार्क जास्त मिळतो. हे जास्तीत जास्त पानं सांगतोय, याच्यापेक्षाही कमी स्वरूपात स्टडी मटेरियल असेल. त्यामुळे आधी काय करायचं, 1 2 3 समजलं हे. त्याच्यानंतर तुम्ही कशावर भर द्यायचा, नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज किंवा या ठिकाणी ग्रामर किंवा शब्दार्थ किंवा पॅसेज असं एकदम सोपं येतं. सो या ठिकाणी पूर्वीपासूनच तुम्ही जर मोरा वाळंबे करत असाल, मराठीचं पुस्तक आहे व्याकरणाचं, त्याच्यावर होल्ड आहे. आपण या ठिकाणी नोट स्वरूपात लेक्चर घेणार आहे याचे. सो हे 10 मार्क एक सहज आपल्या हातातले. तर हे झाले 60 मार्काचं नियोजन या ठिकाणी सोपं. या सिक्वेन्सनं पुढे पुढे जायचं. नंतर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. मग मी कधी कधी म्हणेन की हेही आपण सेशन घेऊ, इंग्लिशचंही आपण अतिशय उत्तमरित्या सेशन घेणार आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण इंग्लिश करताना ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा किंवा इंग्लिश विषयाचा प्रॉब्लेम आहे अशांकरता जे सहज सोपे प्रकार आहेत, चेंज द वॉइस, डिग्री, टेन्स असे घटक आधी आपण घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या घटकावरचे प्रश्न सुटावेत.
परंतु कधी कधी IBPS या ठिकाणी एक पॅसेज विचारतं, त्यामुळे 5च मार्क तर पॅसेजमध्ये, तर तिथंच पॅसेज आहे, तिथंच उत्तर आहे. सो त्यातनं कव्हर करायचं असतं. हे 2 घटक आपण या पद्धतीनं शिकवताना आम्ही सुरुवातीला सगळ्या गोष्टी पॅरलल सुरू राहतील, पण तुम्ही शक्यतो करताना असं नियोजन करा, की बाबा मी आधी बँकिंग कोऑपरेशनवर भर देईन, कॉम्प्युटर आयटीवर भर देईन, देन मी मराठी भाषेवर भर देईन, मग इंग्लिश आणि मग क्वांट रिझनिंग त्याच्यासोबत मी पॅरलल चालू ठेवेन त्याच्याच घटकानं. अशा पद्धतीनं अभ्यास करायचा. ओके. आणि ॲट द लास्ट जी-के. जी-केमध्ये आपण या ठिकाणी जे मी मटेरियल देईल ते तुम्हाला रोज करू वाटेल तशा पद्धतीनं करा. त्या पद्धतीने ते उरकत जा. तर या कोर्समध्ये आम्ही किंवा आमचा जे उद्देश आहे, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसपर्यंत घेऊन जाणं, चांगले मार्क मिळवून देणं त्यांना. मग याकरता आपण काय करतोय, की ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा सगळ्याच विषयांचं स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाईड करणार आहे. प्रोव्हाईड मीन्स काही आपली बुक्स आहेत अकॅडमीची, ती तुम्हाला घ्यावी लागतील. त्याकरता कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल आणि जे काही मटेरियल आता नॉलेज ऑफ बँकिंग, कोऑपरेशन ह्याच्या नोट्स असतील त्या तुम्ही झेरॉक्स सेंटरमधून झेरॉक्स करू शकता. याकरता त्या नोट्स ॲपमध्ये अपलोड केल्या जातील. जे कोणी विद्यार्थी बॅच परचेस करतील त्यामध्ये त्यांना त्या नोट्स डाउनलोड करता येतील. याकरता एक ॲपमध्ये एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन असतो. त्या नोट्सच्या बाजूला क्लिक केल्यानंतर किंवा 3 तिथं त्या ठिकाणी रेषा असतात. एक्सपोर्ट केल्यानंतर ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतात आणि मोबाईलची प्रिंट तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स सेंटरला काढायला देऊ शकता. सो कोऑपरेशन, बँकिंग याच्यामध्ये नोट्स झेरॉक्स मारा. कॉम्प्युटर आयटीमध्ये देखील या ठिकाणी सध्या नोट्स झेरॉक्स मारू शकता. नोट्स देऊ आपण त्या ठिकाणी नक्कीच. इंग्लिश, मराठीच्या बाबतीतही त्या गोष्टी प्रोव्हाईड केल्या जातील. रिझनिंगच्या बाबतीत देखील ज्या काही आपण टाइप्स घेत राहू त्याच्याही नोट्स किंवा काही बाबी या ठिकाणी पुस्तकाच्या स्वरूपात तर नाही, पण नोट्स स्वरूपातच मिळतील. राहिला प्रश्न जी-केचा. या ठिकाणी जी-के घेताना आपण या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट राबवलेला आहे, की जे काही तुम्ही जनरल नॉलेज या ठिकाणी घेणार आहात, मग त्या ठिकाणी हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स काय असेल ते आपण जास्तीत जास्त सब्जेक्ट कव्हर करू. तुम्ही त्यातले आधी प्रायोरिटीनं मी ज्या सिक्वेन्सनं त्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत त्या पद्धतीनं करा. परंतु या जनरल नॉलेजच्या सेशनचा फायदा तुम्हाला इतरही एक्झामला 100% होणार अशा पद्धतीने आम्ही उत्तम मटेरियल त्या ठिकाणी देणार आहे. आमचं आहे की क्वालिटी मटेरियल देणं. तुमचं काम आहे त्या मटेरियलचा किंवा त्या अभ्यासक्रमाच्या जो काही स्टडी मटेरियल आहे त्याचा योग्य प्रकारे अभ्यास करून निकालापर्यंत पोहोचणं. स्टडी मटेरियल म्हणजे आता तुम्हाला लक्षात घ्या, की तुम्हाला वाटेल स्टडी मटेरियल म्हणजे कोर्स झाला. नाही. स्टडी मटेरियलवर प्रत्येक स्टडी मटेरियलवर लेक्चर्स असतील. सर्वप्रथम या ठिकाणी काय करायचं, ते स्टडी मटेरियल झेरॉक्स करायचं. त्याच्यानंतर त्याचे लेक्चर जेव्हा असतील, त्या लेक्चरच्या वेळेस ते म्हणजे जे काही लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात असतील, ते स्टडी मटेरियल समोर ठेवून ते लेक्चर ऐकत हायलाइट करायचं. अतिशय सोपी पद्धत आहे आपली. तुमचाही अभ्यास त्याच्यामुळे उरकून जाईल आणि तुम्हालाही वैयक्तिकरित्या अभ्यास करण्याऐवजी एक क्लास हा एक अभ्यासाला सपोर्ट, असिस्टंट, इन्फॉर्मेशन देणारी गोष्ट म्हणून बनेल. अशा पद्धतीने अभ्यासक्रमाचं उत्तमरित्या नियोजन करायचं आहे. नंतर स्टडी मटेरियलच्या बाबतीत जर आपले काही बुक्स आहेत, त्या बुक्सच्या रिलेटेड मी एक मेसेज ॲपमध्ये देईन, की ते बुक्स तुम्हाला परचेस करायचे आहेत. त्याच्या परचेसच्या त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाईड केली जाईल. त्याच्याकरता पब्लिकेशनचा नंबर दिला जाईल. तुम्ही ते बुक्स ऑर्डर करून किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जर ते बुक्स असतील, तर ते बुक्स समोर ठेवून तुम्ही ते लेक्चर्स करू शकता. जितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही कोर्सला फॉलो करताल, तेवढे तुमचे मार्क वाढतील. ओके. हा एक झाला कोर्सचा भाग. नंतर कोणताही वेळ तुम्ही ना ह्याच्यामध्ये नका घालवू, की काही पुढं आहे का? नेमकी परीक्षा ट्रान्सपरंट होईल का? एक लक्षात घ्यायचं नीटची जे काही जे सिच्युएशन आहे सध्याची आणि IBPSचा इतिहास पाहता IBPS एक्झाम ट्रान्सपरंटच घेते. त्यामुळे तुम्ही कितीही तिथं लूप होल्स पकडायला गेला तर ते तुम्हाला लवकर सापडणार नाहीत किंवा सापडणार नाहीत. याचं कारण आहे की IBPSच एक्झाम कंडक्टिंग एजन्सी आहे आणि जर तिला गालबोट लागले तर आज त्यांचं काही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं त्यांना बंद करावं लागेल. सो त्याकरता ते एक्झाम कंडक्टिंगमध्ये तर त्यांच्या हातात काय नाही. तुमच्या हातात एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क पाडून जे काही 3 पट विद्यार्थी इंटरव्ह्यूला घ्यायचे आहेत. जर 444 जागा असतील तर त्याच्या 3 पट विद्यार्थी या ठिकाणी इंटरव्ह्यूला घेण्यात येतील. सो हे किती येणार आहेत? सो 1200 आणि पुढं 4 त्रिकोण 12 आणि 4 चौक 16 म्हणजे 136 समजा. ओके. सो 1336 मुलं असतील ना हे राउंड अबाउट. ओके. 4 त्रिकोण किंवा 1332 व्हॉटएव्हर इट मे बी. तो या दरम्यान कारण तो आकडा सरळ पुढे जातो. तर हे कॅल्क्युलेशन करा परफेक्ट. आता ते मी करत बसायला मोकळा नाही.
त्यामुळे घ्या समजून 3/12 मुळे हे 2 तर शेवटी यायलाच पाहिजे. तर या दरम्यान त्या ठिकाणी विद्यार्थी घ्यायचे 1300 ते 1400. ते कधी-कधी सम आकडा जातो, पॉइंटमध्ये धरत नाहीत. तो राउंड अबाउट आपण मॅक्सिमम 1400 मुलं धरूया. तर ह्या 1400 मुलांमध्ये या ठिकाणी पहिला तुम्हाला पोहोचलं पाहिजे, मग तुमचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि मग या 1400 मधून जो काही इंटरव्ह्यूचा सेशन आहे, तिथून त्या ठिकाणी 444 विद्यार्थी निवडले जातात. तो एक्झाम आल्यामुळं मार्क पाडणं तुम्हाला गरजेचं आहे आणि मार्क पाडायला तुम्हाला अभ्यासक्रमाला उत्तमरित्या फॉलो करून, कोर्सला उत्तमरित्या फॉलो करून निकालापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे कोर्सचं स्वरूप आहे. या ठिकाणी अजूनही काही इन्स्ट्रक्शन्स येतील पुस्तकांच्या संबंधित, नोट्सच्या संबंधित, त्या फॉलो करा. कोर्स उत्तमरित्या पूर्ण करा. ओके. देन जर फॉर्मच्या बाबतीत विचार केला तर सध्या या जाहिरातीमध्ये बघितलं तर एनी ग्रॅज्युएट कॅन एबल टू फिल दिस फॉर्म. कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म फिल करू शकतो आणि त्यांनी कुठं असं टायपिंग असावं म्हणून कुठंही अट मेन्शन केलेली नाही. MSCIT अट मेन्शन केलेली आहे. त्या MSCITला अपवाद असणारे काही ब्रँचेस आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. त्याचा अर्थ सध्या टायपिंग सर्टिफिकेट नसलेले लोक देखील या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरू शकतात. सो टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी नाही. अजून काय बाबी असतील तर IBPSच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाउनलोडिंग द हॉल तिकीट ऑफ द एक्झाम त्याने काय म्हणले 10 डेज बिफोर द एक्झामिनेशन डेट. ओके. अँड लास्ट डेट टू मेक द पेमेंट ऑफ द ऍप्लिकेशन फी 8/7/26 म्हणजे 8 जुलै 2026. सो यामध्ये लक्षात घ्यायचं की 8 जुलै 2026 नंतर IBPS ही अशी एक्झाम कंडक्टिंग एजन्सी आहे की दे कॅन कंडक्ट द एक्झाम विदिन 1 मंथ किंवा फक्त 1 महिन्याचं ड्युरेशन देतं तुम्हाला. म्हणजे 8/7 नंतर आपण गृहीत धरूया की 8 ऑगस्टच्या दरम्यान किंवा त्यानंतर लगेच कुठेतरी लागून एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीनं पटापट जेवढं काय दिलंय मी मटेरियल तेवढंच परफेक्ट करायचं, जास्त करत बसायचं नाही. ओके. सो ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कोर्स रिलेटेड. आता यानंतर कोर्सचे आपण अजून काही डेमो लेक्चर्स देखील फ्रीमध्ये देणार आहेत. तेही पहा. कोर्स लवकरात लवकर परचेस करून आपली या ठिकाणी एक्झामकडे जाणारी वाटचाल या ठिकाणी सुरू करा. ओके. कोर्स करता परत एकदा रुक्मिणी अकॅडमी पुणे या नावानं Google प्ले स्टोअरवर सर्च करा. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकाल. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही OTP वगैरे येईल तुम्हाला ते रजिस्टर केल्यानंतर सरळ सेवा आणि डिपार्टमेंट एक्झाम या सेक्शनमध्ये किंवा या टॅबवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला सांगली DCC बँक ची जाहिरात असलेली या ठिकाणी बॅच या ठिकाणी दिसेल. त्या बॅचमध्ये तुम्ही परचेस या ऑप्शनवर क्लिक करून परचेस करा. ओके. सो लेट्स स्टार्ट दी कोर्स. थँक यू.